तर बघा, आपण काय बघितलं मागच्या लेक्चर मध्ये? टाइप्स ऑफ सीवर लाईन्स बघितल्या. त्याचे मटेरियल कोणते कोणत्या प्रकारचे सीवर आहेत. सर्क्युलर सीवर, नॉन सर्क्युलर सीवर आपण बघितले आणि त्याचे आपण टाइप कोणते कोणते ते बघितले. एकदा आपण ते रिपीट करूयात वाटलंच तर. मागच्या लेक्चरला आपण काय बघितले बघा? टाइप्स ऑफ सीवर मटेरियल्स बघितले. एस्बेस्टॉस सिमेंट सीवर मटेरियल, ब्रिक सीवर मटेरियल्स, सिमेंट कॉन्क्रीट सीवर लाईन्स, कास्ट आयर्न सीवर लाईन्स, स्टील सीवर्स, नेक्स्ट बघितलं प्लास्टिक सीवर्स, नेक्स्ट वुडन सीवर्स आणि स्टोनवेअर सीवर्स. त्याच्यामध्ये कुणाला कुठल्या ह्याच्यात काही डाऊट असेल तर विचारातच, नंतर आपण पुढे जाऊयात. बघा, एस्बेस्टॉस सिमेंट सीवर स्मूथ आहे, लाईट वेट आहे, कॅन इझिली बी कट, फिटेड, ड्रिल, ड्युरेबल अगेन्स्ट सॉइल कोरोजन. आपण सगळे पॉइंट एक्सप्लेन केलेले आहेत ऑलरेडी. नंतर काय, ब्रिक सीवर्स ऍप्लिकेबल इन लार्ज साइज सीवर, डिफॉर्मेशन अँड लिकेज कॅन टेक्स प्लेस, a lot of hard work required and plaster is necessary for brick sievers. Next is cement concrete sewer. It is resistant to heavy load, corrosion and high pressure, and it is very heavy and difficult to transport. Next is cast iron sievers. It is high strength and it is having high strength and it is durable. It is watertight. It is applicable in high pressure. It can withstand heavy external loads and no adverse effect on temperature changes for cast iron sievers. Next आहे आपलं स्टील सीवर्स. स्टील सीवर्स काय आहेत? इम्परवियस आहेत, लाईट वेट आहेत. It is resistant to high pressure. It is flexible and suitable to cross rivers and railway tracks. Steel sievers बद्दल आपण बघितलेलं आहे. Next, plastic sievers. It is lightweight, smooth, flexible and resistant to corrosion and high thermal expansion पण त्याची प्रॉपर्टी आहे. वुड सिवर्स जे आपण आता यूज नाही करत, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट. आणि ही कशी वुड सिवर्स आहेत ती जुनी मेथड आहे तुमचे सिवेज डिस्पोजलची किंवा सिवेज ट्रान्सपोर्टेशनची, जे आपण आता यूज नाही करत. नेक्स्ट, स्टोनवेअर सिवर्स. त्याचं मटेरियल बघितलं ते कसे आहेत? रेजिस्टंट टू, हायली रेजिस्टंट टू सल्फाइड कोरोजन, रेजिस्टंट टू इरोजन, हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, चीप अँड इझिली अवेलेबल. Stoneware sievers are weak in tension. These are brittle, quite heavy and bulky material. तर हे बघितलं. आता नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाऊयात, जे आपले व्हेलॉसिटी आहे. तर आता सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी और मिनिमम व्हेलॉसिटी और नॉन सिल्टिंग व्हेलॉसिटी. तर आता ही व्हेलॉसिटी जी आहे आपण कशी कॅल्क्युलेट करणार आणि ही व्हेलॉसिटी आपली कशाची आहे? सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी. आता सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी कशाची? तर आपलं जे वॉटर आहे सीवर लाईन्स मधलं किंवा ड्रेनेज लाईन मधलं ते वॉटर काय होणार आहे? कंटिन्युअस फ्लो असणार आहे त्या वॉटरला. त्याला व्हेलॉसिटी असणार आहे, त्याला प्रेशर असणार आहे. ते कशावरून असणार आहे? तर त्याची क्वांटिटी जी आहे वॉटरची, त्या क्वांटिटी वरती ते डिपेंड आहे की त्याची व्हेलॉसिटी किती आणि आपण त्याला किती प्रेशरने आपल्या सीवर लाईन्स मधून ते वॉटर फ्लो होणार आहे. तर आता आपल्याला इथं आपल्याला काय करायचंय? आपले जे प्रेशर आहे आणि जी व्हेलॉसिटी आहे ती आपल्याला मेंटेन करायची. कशी? तर ती सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी पाहिजे. कारण त्याच्यासाठी आपण अजून एक पॉइंट काय केलाय, तर आपला जी फ्लो आहे वॉटरचा तो आपण कसा ठेवलाय? विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी. आपले जे सीवर लाईन आहे ते आपण कशा कन्स्ट्रक्ट करणार आहे? मॅक्सिमम आपल्याला पॉसिबल कसं पाहिजे? फ्रॉम हाय टू लो. RL मी सांगितलं तुम्हाला, फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. तुमची जी RL आहे मॅक्सिमम टू मिनिमम, असे तुम्हाला जी तुमची सीवर लाईन आहे ती तुम्हाला डिझाईन करायची. जर तुम्ही तशी सीवर लाईन डिझाईन केली तरच तुमची सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी आहे. सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी कशाची? तुमच्या ड्रेनेज वॉटरची किंवा त्या सीवर लाईन्स मधून जे पाणी फ्लो होणार आहे त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती मेंटेन राहणार आहे. ती आपल्याला मेंटेन करायची, कारण जे आपलं वेस्ट आहे त्या वेस्टचं तिथे डिपॉझिशन झालं नाही पाहिजे. तर वेस्टचं डिपॉझिशन झालं तर काय होईल? आपली जी लाईन आहे, जी पाईप आहे ती आपली काय होणार आहे? तिथं ब्लॉक होणार आहे. सो तुम्हाला काय मेंटेन करायचे? सीवर पाईप्स मध्ये तुमची जी सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी आहे ती तुम्हाला त्या पाईप्स मधली मेंटेन करायची फॉर अवॉइडिंग डिपॉझिशन ऑफ वेस्ट इन द पाईप्स. लक्षात येते इथपर्यंत? नेक्स्ट बघा, आता पॉइंट वाइज बघूयात. इट इज द व्हेलॉसिटी दॅट डू नॉट परमिट सॉलिड्स टू सेटल डाऊन अँड मेक देम रिमेन इन द
सस्पेन्शन. आपण आता काय बघतोय, इट इज व्हेलॉसिटी दॅट डू नॉट परमिट सॉलिड टू सेटल डाऊन. सेटल डाऊन नाही व्हायला पाहिजे. सॉलिड्स म्हणजे कोणते आपले, तर आपलं वेस्ट वॉटर आहे त्याच्यामधलं जे वेस्ट कंटेंट आहे तो सॉलिड आहे. ते मॅटर जे आहे ते आपलं पाईप मध्ये सेटल डाऊन नाही झालं पाहिजे. रिमेन इन द सस्पेन्शन. ते नेहमी फ्लो मध्ये असलं पाहिजे, तरच ते तुमच्या पाईपच्या किंवा जिथे तुम्ही वेस्ट डिस्पोजल करणार आहे तिथे ते तुम्हाला वेस्ट म्हणजे डिपॉझिशन तुम्ही करू शकता. Such it should develop at least once in a day so as not to allow any deposition in the sewer leading to blockage. जे ब्लॉकेज होणारे सीवर लाईन्सचं जर ते डिपॉझिशन झालं तर तुमचं काय होणार आहे, सीवर लाईन आहे ती ब्लॉक होणार आहे. सो तुम्हाला ते काय करायचंय तिथं अवॉइड करायचं. त्यासाठी तुम्ही काय करणार, सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी किंवा मिनिमम वेलॉसिटी इन द सीवर जे आहे तुम्ही मेंटेन करणार. डिझाईन वेलॉसिटी ऑफ फ्लो शुड नॉट बी लेस दॅन सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी. आता डिझाईन वेलॉसिटी म्हणजे काय, जी तुम्ही सीवर पाईप आहे किंवा जी ड्रेनेज लाईन आहे ती तुम्ही त्या वेलॉसिटीसाठी डिझाईन करणार. त्याचा डायमीटर असेल, त्याची लेंथ असेल किंवा जे मटेरियल तुम्ही यूज करणार आहे पर्टिक्युलर एरियावरती डिपेंड आहे, किंवा तिथली अमाऊंट ऑफ वेस्ट वॉटर जनरेटेड किती आहे त्याच्यावरती तुमची ती वेलॉसिटी आहे किंवा ती तुम्ही डिझाईन करणार आहे, किंवा ती सीवर लाईन आहे ती तुम्ही डिझाईन करणार आहे. त्याच्यानुसार तुमची काय वेलॉसिटी, डिझाईन वेलॉसिटी कशी पाहिजे तुमची डिझाईन वेलॉसिटी, इट शुड नॉट बी लेस दॅन सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी. सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी पेक्षा तुमची जी डिझाईन वेलॉसिटी आहे ती कमी नसायला पाहिजे. जर तुमचं सेल्फ क्लिन्झिंग म्हणजे जे सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी तुम्ही नाही मेंटेन केली तर तुमचं काय होणार आहे, सगळं जे वेस्ट आहे ते तुमच्या पाईप्स मध्ये सेटल डाऊन होऊन तुमच्या पाईप्स आहेत त्या काय होणार आहेत, ब्लॉक होणार आहे आणि तुमचा वॉटरचा फ्लो आहे ते तुमचं तिथे स्टॉप होईल आणि तुमची जी ड्रेनेज लाईन आहे ती कम्प्लीट ब्लॉक होऊन जाईल. सो तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी मेंटेन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, नॉर्मली 0.6 to 0.9 मीटर पर सेकंड फॉर सेपरेट सिस्टीम अँड 0.7 मीटर फॉर कंबाईंड सिस्टीम. आता ही सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी किती पाहिजे हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या पॉइंट. नॉर्मली सेपरेट सिस्टीम साठी किती 0.6 to 0.9 मीटर पर सेकंड, आणि जर कंबाईन सिस्टीम असेल तुमची ड्रेनेजची किंवा सीवरची तर ती किती असणार आहे 0.7 मीटर पर सेकंड. हे पॉइंट लिहून घ्या तुम्ही. कशासाठी आपण सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी मेंटेन करतोय, टू अवॉइड डिपॉझिशन ऑफ वेस्ट इन द सीवर पाईप्स. आणि ते वेलॉसिटी किती पाहिजे, लेस दॅन तुमची डिझाईन वेलॉसिटी किती पाहिजे, तर नॉट लेस दॅन सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी. तुमचे जे डिझाईन करणार आहे ती सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि ती किती पाहिजे 0.6 to 0.9 मीटर पर सेकंड फॉर सेपरेट सिस्टीम आणि 0.7 मीटर पर सेकंड फॉर कंबाईंड सिस्टीम. इथपर्यंत लक्षात येते, लक्षात येते का सगळ्यांच्या? सगळ्यांच्या लक्षात येते आहेत का सगळे? मॅम फॉर सेपरेट सिस्टीम आणि फॉर कंबाईंड सिस्टीम काय आहे? तुम्हाला सांगितलंय मी अगोदरच. आता जिथं आपलं म्हणजे सेपरेट सिस्टीम आणि कंबाईंड सिस्टीम. आता सेपरेट सिस्टीम म्हणजे काय, जिथे तुमची जी ड्रेनेज लाईन आहे ती तुमची सेपरेट आहे. सेपरेट आहे म्हणजे काय, जिथे तुमचं क्वांटिटी ऑफ वॉटर जास्त अमाऊंट मध्ये आहे तिथे तुम्हाला काय कमी अमाऊंट मध्ये आहे तर तिथे तुम्हाला काय सिंगल पाईपचा यूज होऊ शकतो. पण कंबाईंड सिस्टीम मध्ये काय, आता ते दोन्ही पण टाईप आहेत. कंबाईंड सिस्टीम मध्ये काय, जिथे तुमची अमाऊंट ऑफ वॉटर लार्ज आहे, खूप क्वांटिटी ऑफ वेस्ट वॉटर आहे तुमचं, जिथं इनटेक जास्त असेल तिथे तुमचं आउटपुट पण जास्त असणार आहे. जिथे पॉप्युलेशन जास्त आहे तिथे तुम्हाला वॉटर रिक्वायरमेंट म्हणजे डेली वॉटर डिमांड आहे ती जास्त असणार आहे. तसंच तुमचं काय असणार आहे, वेस्ट वॉटर जनरेटेड पण त्याच क्वांटिटी मध्ये असणार आहे. सो तुम्हाला तिथे काय करावं लागणार, जे वेस्ट वॉटर जनरेटेड आहे त्यात तुमची सगळ्यात मोठी पाईप आहे ती कोणती आहे, कॉन्क्रीटची. जी तुम्ही सीवर लाईन बघितली कॉन्क्रीट पाईप, ती तुमची सगळ्यात मोठी पाईप आहे. त्याच्यापेक्षा मोठ्या पाईप तुम्हाला मार्केटमध्ये बघायला नाही मिळणार. सो तुम्हाला त्या पण पाईप मध्ये तुमचं जर जे वेस्ट आहे ते तुम्हाला जास्ती होत असेल, म्हणजे त्या पाईपला पण तुमची क्वांटिटी आहे ती तुम्ही तेवढं अमाऊंट ऑफ डिपॉझिशन करू शकत नाहीये, प्रेशर जास्ती होते पाईपला, तर तिथे तुम्ही काय करणार, कंबाईन सिस्टीम यूज करणार. कंबाईन सिस्टीमची पण आपल्याला फ्लो चार्ट आहे, म्हणजे ज्या डायग्राम आहे ते तुम्हाला पुढे आहेत सिलेबसला, मग तुम्हाला मी ते तेव्हा दाखवेल. पण तुम्ही आता लक्षात ठेवा, जिथं अमाऊंट ऑफ वॉटर जास्त आहे तिथे आपण कंबाईन सिस्टीम यूज करतो. कारण का, तर आपल्या प्रेशर ऑन द पाईप आहे ते आपलं तिथे जास्त येतं. मग
आपल्या पाईपचं जे मेंटेनन्स आहे, रिपेअर आहे, आपल्याला ते कन्सिडर करून आपण तिथे काय करतो, तर तिथे आपण कंबाईन सिस्टीम यूज करतो. आणि आपल्या इतर ठिकाणी कसं सेपरेट सिस्टीम मध्ये सिंगल सिंगल पाईप ज्या आहेत आपल्या, जे तुम्हाला मी डायग्राम मध्ये दाखवले, तर तुमची झाली सेपरेट सिस्टीम. फक्त कंबाईन सिस्टीमची डायग्राम मी तुम्हाला दाखवेन कशी असते. जिथे अमाऊंट ऑफ वॉटर खूप लार्ज क्वांटिटी मध्ये आहे, तिथे तुम्हाला कंबाईन सिस्टीम यूज करावी लागते सीवर लाईन्सची. लक्षात येते? कोणे 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 लक्षात येते? ठीक आहे. तर तुमचं सेपरेट सिस्टीम साठी 0.6 to 0.9 मीटर पर सेकंद आणि 0.7 मीटर पर सेकंद फॉर कंबाईन सिस्टीम. आता त्याच्यासाठी फॉर्म्युला बघा काय झाले. एकच मिनिट. आता बघा हे इथं फ्रॉम शील्ड फॉर्म्युला सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी VS इज इक्वल टू अंडर रूट 8K GS - 1 GD डिवायडेड बाय F. आता याच्यातल्या टर्म काय काय आहेत बघा. K म्हणजे काय, कॉन्स्टंट फॉर क्लिनिंग इनऑर्गॅनिक सॉलिड्स 0.04 आहे आणि ऑर्गॅनिक सॉलिड साठी 0.06 आहे. कशाची व्हॅल्यू, तर K ची. K काय आहे आपला इथला 8K. K काय आहे, कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट F काय आहे, तर डार्सी-विस्बॅच फ्रिक्शन फॅक्टर फॉर सिवर्स किती येतो, सिवर लाईन साठी 0.03 आहे. हे तुम्ही फॉर्म्युला लिहून घ्या. तुम्ही फॉर्म्युला लिहून घ्या. वेअर इथे वरती गेले सगळे एकत्र झाले. From Shield formula, self-cleansing velocity VS is equal to under root 8K GS - 1 GD divided by F. GS काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सेडिमेंट्स. जे काही तुमचं त्याच्यातले सेडिमेंट्स आहेत, जे स्मॉल पार्टिकल्स आहेत, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुमची ती काय आहे, GS. G म्हणजे ग्रॅव्हिटी ऍक्सिलरेशन आणि D डॅश काय आहे, सॉरी D आहे डायमीटर ऑफ ग्रेन. तुमचे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सचा डायमीटर इन मीटर. डायमीटर इन मीटर. तुम्हाला सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी आहे ती सिवर मधली मेंटेन करायची. सो तुमची किती असायला पाहिजे ती 0.6 to 0.9 मीटर पर सेकंड फॉर सेपरेट सिस्टीम आणि 0.7 मीटर पर सेकंड फॉर कंबाइंड सिस्टीम्स. तर बघा नेक्स्ट, मिनिमम वेलोसिटी जनरेटेड इन सिवर हेल्प्स इन फॉलोइंग वे. आता मिनिमम वेलोसिटी जनरेटेड ते कसं आपल्याला हेल्प करणार आहे बघा. ॲडिक्वेट ट्रान्सपोर्टेशन ऑफ सस्पेंडेड सॉलिड्स प्रिव्हेंटिंग डिकम्पोजिशन ऑफ सिवेज. आता काय, तुमचं जे सस्पेंडेड सॉलिड्स आहेत, जे वेस्ट आहे, त्या वेस्ट मध्ये जे डेब्रिस आहे ते काय आहे, तुमचं सस्पेंडेड सॉलिड्स आहे. ते ॲडिक्वेट ट्रान्सपोर्टेशन ऑफ सस्पेंडेड सॉलिड्स प्रिव्हेंटिंग डिकम्पोजिशन ऑफ सिवेज. ते सिवेज आहे जे तुमचं तिथे सेटल डाऊन होईल आणि ते सेटल डाऊन झालेलं सिवेजचं काय होणार आहे, तुमचं डिकम्पोजिशन तुमच्या त्या पाईप मध्येच होणार आहे. तर तुमचं जे मिनिमम वेलोसिटी जर तुम्ही मेंटेन केली तुमच्या सिवर लाईन मध्ये, तर तुमचं काय होणार आहे, तुमचं ते वेस्टचं किंवा त्या सिवेजचं तुमचं जे डिपॉझिशन आहे किंवा जे ते तिथे सेटल डाऊन होऊन तिथे त्यांचं डिकम्पोजिशन होणार आहे, ते तुम्ही काय करू शकता, इथं अवॉइड करू शकता. कसं, तर तुम्ही जर मिनिमम वेलोसिटी इन सिवर्स मेंटेन केली तर. कीपिंग सिवर साईज अंडर कंट्रोल. आता सिवर साईज अंडर कंट्रोल कसं काय होईल, कोण सांगेल का? जी सिवर साईज आहे ती अंडर कंट्रोल कशी काय राहील, आपण तर सिवर म्हणजे आपल्या सिवर पाईप्स आहेत त्याचे डायमीटर आपण फिक्स केलेले, मग आपण साईज कसं काय कंट्रोल करू शकतोय जर व्हेलॉसिटी मेंटेन केली तर? थोडस विचार करा आणि सांगा 1 मिनिटात. कोण सांगेल? कोण सांगेल? जर कीपिंग सिवर साईज अंडर कंट्रोल इझी आहे एकदम, थोडासा विचार केला की समजेल तुम्हाला काय आपण म्हणतो. माने सांगताय? दत्ता माने.
आकांक्षा, स्मिता देशमुख, अस्मिता मोरे सांगताय? कोण सांगणार? बोलत चला, बोललं की तुम्हाला पण समजेल आपण नक्की काय शिकतोय आणि काय नाही. म्हणजे सिवरची जी साईज आहे ती त्याचा जेवढा डायमीटर दिलाय तेवढीच ठेवायची, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये ठेवायची. हा, ते झालं आपलं. पण आपण जर मिनिमम व्हेलॉसिटी, आपण काय पॉइंट बघतोय बघा, जी मिनिमम व्हेलॉसिटी आहे ती आपल्या सिवर पाईप्सला कशी हेल्प करणार आहे. मिनिमम व्हेलॉसिटी जर आपण मेंटेन केली सिवर पाईप्स मध्ये तर काय होणार आहे, तर कीपिंग सिवर साईज अंडर कंट्रोल. आपण व्हेलॉसिटी मेंटेन केली तर साईजचा काय म्हणजे पाणी आपलं फ्लो होणार आहे, आपली साईज तर आहे तेवढीच आहे, पण आपण साईज कंट्रोल करतोय असं कसं काय म्हणतोय या पॉइंट मध्ये, ते विचारते मी. आपला डायमीटर आहे तो तर फिक्स राहणार आहे, पण साईज आपली मग कशी काय कंट्रोल होती असं पॉइंट कसं? इरोजन ऑफ द इनर सरफेस. माने बरोबर सांगितलं, इरोजन ऑफ द इनर सरफेस. आता काय होणार आहे, जे आपलं फ्लो ऑफ वॉटर आहे तो कंटिन्युअस फ्लो ऑफ वॉटर आहे. तर आपण जे आपल्या पाईप्स आहे त्या पाईप्स मध्ये कंटिन्युअस फ्लो ऑफ वॉटर असल्यामुळं काय होतंय, तर त्या पाईप्सचं जे आहे ते इरोजन होतंय, कारण आपलं क्वांटिटी ऑफ वॉटर आहे ते खूप लार्ज अमाऊंट मध्ये आहे. आपण त्यानुसारच आपल्या ज्या सिवर लाईन्स आहेत त्या डिझाईन केल्यात. सो काय होणार आहे आपलं, जर आपण कंटिन्युअस व्हेलॉसिटी मेंटेन केली तर आपलं इरोजन जे आहे आणि जे आपलं डिपॉझिशन आहे, जे डिपॉझिशन आहे ते होणार नाहीये मेन म्हणजे. आणि जे वेस्ट आहे जर तुमच्या पाईप्स मध्ये डिपॉझिट झालं तर तुमचं काय होणार आहे, डायमीटर तुमच्या जे तुमचा युजफुल एरिया आहे त्या पाईपचा, जो युजफुल डायमीटर आहे तो तुमचा डायमीटर काय होणार आहे, तर कमी होणार आहे. जर तुम्ही सिवर मिनिमम व्हेलॉसिटी नाही मेंटेन केली तर तुमचं काय होईल, तिथे वेस्ट डिपॉझिट होईल. वेस्ट डिपॉझिट झालं की तिथे काय होईल, तुमच्या त्या सरफेसचं पण इरोजन होईल. ते पार्टिकल तिथे डिपॉझिट झाल्यामुळे ते त्यांचं डिकम्पोजिशन तिथे झाल्यामुळे, आणि काय होईल, तुमचा जो युजफुल एरिया आहे जो तुम्ही वापरणार आहे तुमच्या वॉटरच्या डिपॉझिशन साठी किंवा जिथून तुमचं वॉटर फ्लो होणार आहे तो एरिया काय होईल, तो डायमीटर काय होईल, कमी होईल, जर तुमची मिनिमम व्हेलॉसिटी मेंटेन नसेल तर. आणि जर मेंटेन असेल तर तुमचं काय होणार आहे, जे तुमचा टोटल जे तुम्ही सिवर लाईन डिझाईन केली टोटल जो डायमीटर आहे तो तुम्हाला पूर्ण कम्प्लीट यूज करायला मिळणार आहे. तेवढी स्पेस आहे ती तुम्हाला यूज करायला मिळणार आहे. कशासाठी, तर तुमच्या फ्लो ऑफ वॉटर साठी. ठीक आहे. तर नंतर प्रिव्हेंटिंग इव्हॉल्युशन ऑफ कोल गॅसेस, ह्याच्याबद्दल सांगू शकताय का कोणी? प्रिव्हेंटिंग इव्हॉल्युशन ऑफ कोल गॅसेस. प्रिव्हेंटिंग इव्हॉल्युशन ऑफ कोल गॅसेस ह्याच्याबद्दल सांगू शकताय का कोणी? थोडस विचार करत चला म्हणजे तुम्हाला पण सुचेल काय म्हणजे नक्की काय चाललंय आपले. तर बघा, फोल गॅसेस म्हणजे काय, तर जे तुमचे अशुद्ध वायू म्हणू शकता तुम्ही त्याला, जे गॅसेस आहेत जे हजार्डस टू ह्युमन बिंग आहेत, जे कार्बन डायऑक्साईड असतील, नायट्रोजन असतील, हे जे गॅसेस आहेत जे तुमच्या वेस्ट मधून जेव्हा तुमचं वेस्ट डिपॉझिट होतं आणि त्याचं डिकम्पोजिशन होतं त्याच्यातून काय बाहेर पडतं, तर तुमचे फोल गॅसेस बाहेर पडतात. सो तुमचं जर मिनिमम व्हेलॉसिटी तुम्ही मेंटेन केली सिवर लाईन्स मध्ये तर तुमचं मेन डिपॉझिशन होणार नाही किंवा वेस्ट जे आहे ते तुमच्या पाईप्स मध्ये सेटल डाऊन होणार नाही आणि त्याचं डिकम्पोजिशन सुद्धा होणार नाही. सो तुमचं काय होतं, तुम्ही इथं जनरेशन ऑफ कोल गॅसेस तुम्ही इथं काय करताय, प्रिव्हेंट करताय. सो मिनिमम व्हेलॉसिटी जनरेटेड इन सिवर कॅन हेल्प्स इन फॉलोइंग वे मध्ये काय तुमचं ऍडिक्वेट ट्रान्सपोर्टेशन कशाचं, of suspended solids, preventing decomposition of sewers, keeping sewer size under control आणि preventing evolution of coal gases. हे जे पॉइंट आहेत ते तुम्हाला ओरल साठी खूप इम्पॉर्टंट आहेत. छोटे छोटे क्वेश्चन तुम्हाला ओरल साठी विचारले जाणार आहेत. सो तुम्ही नोट डाऊन करा किंवा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन प्रत्येक पॉइंट तुमच्या डोक्यात ठेवा. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? आकांक्षा, नो मॅम. आदित्य, असबे आहेत का? असबे शिकवलेलं समजतंय का? असबे,
आदित्य हसबे, रोल नंबर 15. सगळ्यांनी बोलायचं, एखादे दुसरेच फक्त बोलतायत तसं करायचं नाहीये. आपलं टोटल 58 पार्टिसिपंट्स आहेत, त्यातले एका दोघांनीच बोलून कसं चालेल, सगळ्यांनी बोलायला पाहिजे. तुम्ही आता बोललात तर तुम्ही काय चुकीचं बोलताय किंवा काय तुम्हाला समजत नाहीये हे मला समजेल, मी तुम्हाला करेक्ट करू शकेल, तर तुम्ही ओरलला व्यवस्थित सांगू शकणार आहे. तुम्ही आत्ताच नाही बोललात तर तुम्हाला नंतर पण गॅरंटी नाहीये बोलायला येईलच. बोलत चला तरच समजेल काय चाललंय आणि काय नाही चाललंय. नेक्स्ट बघा पॉइंट. आता बघा, मिनिमम व्हेलॉसिटी बघितली आपण सिवर लाईन्स मधली, तर ती किती पाहिजे? मिनिमम व्हेलॉसिटी आपली काय पाहिजे? सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी. आता काय नेक्स्ट पॉइंट येतो आपला? नॉन स्कोरिंग व्हेलॉसिटी किंवा मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ द सिवर लाईन. आता मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपण का कॅल्क्युलेट करतोय? तर जे आपल्या पाईप आहेत, आपल्या सिवरच्या पाईप्स आहेत, ते आपण डिझाईन कशाच्या बेसिस वरती केलाय? टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर, म्हणजे तिथलं पॉप्युलेशन किती, त्याच्यानुसार तुमचं वेस्ट किती जनरेट होतंय. वेस्ट जनरेशन म्हणजे तुमचं काय येणार? क्वांटिटी ऑफ वॉटर. क्वांटिटी ऑफ वॉटर नंतर तुमचा जो पर्टिक्युलर एरिया आहे त्याच्यावरून तुम्ही तिथे कोणत्या प्रकारची पाईपलाईन यूज करणार ते एक आपण बघितलं. आणि आता मॅक्झिमम व्हेलॉसिटी कशासाठी? तर तुमची जी पाईप आहे ती आपण कोणतं मटेरियल यूज केले आणि त्याच्यावरती किती प्रेशर येणार, तुमचं प्रेशर किती येणार हे तुमचं कशावर डिपेंड आहे? तर तुमच्या व्हेलॉसिटी वरती डिपेंड आहे आणि तुमच्या क्वांटिटी ऑफ वेस्ट वॉटर जनरेटेड वरती डिपेंड आहे. त्या पाईप वरती प्रेशर किती येणार आणि ते प्रेशर किती ते कॅल्क्युलेट करून आपण तिथं मटेरियल कोणतं यूज करणार आहे सिवर पाईपसाठी ते डिसाइड करणार आहे. सो velocity above which pipe's interior gets scored due to continuous abrasion caused by suspended solids. आता मॅक्झिमम वेलोसिटी काय? तर जे इंटेरियर आहे पाईप्सचं, जे आपण मटेरियल यूज केले त्या मटेरियलचं काय होणार आहे? तुमचं स्कोरिंग होणार आहे. कशामुळे? कंटिन्युअस तुमचा फ्लो आहे, कंटिन्युअस ते वेस्ट आहे ते तुमच्या त्या सरफेस ऑफ सिवर पाईपचा जो सरफेस आहे त्याला घासून जाते. तिथलं काय होतंय? तिथे तुम्ही फ्रिक्शन म्हणू शकता, फ्रिक्शन होतंय त्या सस्पेंडेड सॉलिड्स आणि पाईप्स मध्ये, त्यामुळे तुमचं काय होणार आहे? ते पाईपचं काय आहे? स्कोरिंग होणार आहे. सो तुमची जी व्हेलॉसिटी आहे ती तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल, किती मॅक्झिमम व्हेलॉसिटी. रिझल्ट्स विअर अँड टिअर ऑफ पाईप्स अँड रिड्युस्ड कॅरिंग कॅपॅसिटी. जे विअर आणि टिअर आहे पाईप्सचं, तुमची व्हेलॉसिटी जी आहे तुमची त्या व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे तुमच्या पाईप्सचं विअर आणि टिअर किती होणार आहे, किंवा जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे तुमच्या सिवर लाईनची ती पण तुमच्या व्हेलॉसिटी वरती डिपेंड आहे. नेक्स्ट, मॅक्झिमम व्हेलॉसिटी कशावरती डिपेंड आहे? डिपेंड ऑन मटेरियल ऑफ सिवर. तुमचं सिवर पाईप आहे त्याचं मटेरियल तुम्ही कोणतं यूज केलंय त्याच्यावरती तुमची मॅक्झिमम व्हेलॉसिटी डिपेंड आहे. नेक्स्ट, सिवर इन हिली एरियाज विच वेअर ग्राउंड स्लोप इज व्हेरी स्टीप and is overcome by constructing drop manholes at suitable place along the length of the sewer. आता हिली एरिया मध्ये बघा काय सांगितलंय, जे तुमचा प्रेशर आहे किंवा तुमचा जो फ्लो आहे विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटीचा आपल्याला फ्लो करायची सिवर लाईन मध्ये जे वॉटर आहे विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी फ्लो झालं पाहिजे, तसंच आपण त्याला डिझाईन करणारे किंवा आपण जे प्लेस सिलेक्ट करणारे सिवर पाईप्सच्या प्लेसिंग साठी ते आपण RL बघूनच करणार आहे. सो हिली एरियाज मध्ये काय आहे, जो तुमचा स्लोप आहे ग्राउंडचा तो खूप स्टीप असतो. सो तुमचा काय होतं तिथं, तर जी लेंथ आहे सिवर लाईनची, जे जो स्लोप आहे तो स्टीप असल्यामुळे तुम्ही तिथे काय केलंय, तर मॅनहोल्स कन्स्ट्रक्ट केलेत ऍट अ पर्टिक्युलर इंटरवल किंवा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी सुटेबल प्लेसेसच्या ठिकाणी काय केले तुम्ही, तिथं मॅनहोल्स कन्स्ट्रक्ट केले. तर मॅनहोल्स म्हणजे तुम्हाला माहिती का? मॅनहोल्स म्हणजे माहिती का? पटकन सांगा म्हणजे एक्सप्लेन करायला. नाही माहित नाही मला. ठीक आहे, बघा तर मॅनहोल्स काय आहेत, तर आपण जेव्हा ड्रेनेज लाईन आता हे आपल्यात सपोज आता बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या आपण G+4 बिल्डिंग आहे. माझे का? एक मिनिट. एकच मिनिट.
हॅलो मॅम. हा मॅम ते मिनिमम व्हेलॉसिटीची स्लाइड ओपन करा. कुठली? मिनिमम व्हेलॉसिटी. बोला. हे नाही ते हेल्प्स ऍडव्हान्टेजेस होते ते. हा. सेकंड पॉइंट मध्ये कीपिंग सिवर साईज अंडर कंट्रोल आहे. म्हणजे हम्म. जर मिनिमम व्हेलॉसिटी असेल तर हा ऍडव्हान्टेज होतो. पण मला हा वाटतं की हा डिसएडव्हान्टेज आहे. कारण कसं? जर व्हेलॉसिटी मिनिमम असेल तर प्रेशर पण मिनिमम असणार. आणि जेव्हा सिवेज वॉटर फ्लो होणार आहे तेव्हा त्याच्यामधील इम्प्युरिटीज असणार आहेत त्या सेटल डाऊन होणार आहेत पाईपमध्ये आणि त्यामुळे इरोजन वाढणार आहे. इरोजन वाढेल तर पाईपची जी साईज असणार आहे ती मिनिमम होणार आहे म्हणजे डिस्टर्ब होणार आहे. मग तर ते अंडर कंट्रोल कसं राहील ते डिसएडव्हान्टेजेस झालं ना. तसं नाही. हे बघा आता आपले 2 पॉइंट आहेत. आपण काय काय विचार करतोय इथं व्हेलॉसिटीचा विचार करतोय. सिवर जे आपले सिवर पाईप्स आहेत, सपोज आता कॉन्क्रीट सिवर पाईप्स आपण कन्सिडर केली, त्याच्यामध्ये आपण काय काय विचार करणार, क्वांटिटी ऑफ वॉटर किती आहे. आता कॉन्क्रीट सिवर पाईप आपण कधी यूज करतो जेव्हा आपली क्वांटिटी ऑफ वॉटर आहे लार्ज अमाऊंट मध्ये. का लार्ज अमाऊंट मध्ये म्हणजे त्याच्यावरती काही जे प्रेशर आहे ते पण जास्त असणार. सो आपल्याला व्हेलॉसिटी आहे ती त्यानुसार मेंटेन करावी लागणार. व्हेलॉसिटी आपण कशी मेंटेन करणार आहे तर स्लोप जो आहे आपल्या पाईपला आपण देणार आहे, RL ज्या डिसाइड करणार आहे आपण त्याच्यानुसार आपण काय करणार आहे व्हेलॉसिटी मेंटेन करणार आहे. तर ती व्हेलॉसिटी किती पाहिजे ते पण तुम्हाला माहिती. तर कीपिंग सिवर साईज अंडर कंट्रोल, जेव्हा आपलं वॉटर प्रेशर आहे, जेव्हा वॉटरची क्वांटिटी आहे ती जास्त आहे, तर आपण तिथं मिनिमम व्हेलॉसिटी जर मेंटेन नाही केली तर तिथं काय होईल, जे डिपॉझिशन आहे ते वेस्ट होणार आहे. जे वेस्टचं डिपॉझिशन आहे ते पाईप्स मध्येच होणार आहे. मग काय होईल, तुमची साईज आहे त्या पाईपची जो डायमीटर आहे तो कमी होणार. तुम्ही तिथं प्रेशरचा काय पॉईंट म्हणताय की जी तिथं प्रेशर पण जास्त मॅम ते डिपॉझिशन झालं म्हटल्यावरती तिथं इरोजन होणार पाईपचं. मग तो डिसएडव्हान्टेज झाला ना. पाईपची साईज अंडर कंट्रोल कुठे राहिली, त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन झालं. हा, मग आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी त्याच्यासाठीच मेंटेन करायची आहे. जर डिपॉझिशन आपण जर मिनिमम व्हेलॉसिटी मेंटेन केली ना तर डिपॉझिशनच होणार नाही आणि पुढचे प्रॉब्लेम पण नाही होणार आपल्याला. लक्षात येते का? आपण कीपिंग सिवर साईज अंडर कंट्रोल, जर मिनिमम व्हेलॉसिटी आपण मेंटेन केली तर आपली साईज कंट्रोल मध्ये राहणार आहे. सिवर लाईनची साईज कंट्रोल मध्ये कसं राहणार आहे, जर तिथे डिपॉझिशन नाही झालं तरच साईज कंट्रोल मध्ये राहणार आहे. आणि त्या पर्टिक्युलर जे वेस्ट वॉटर आहे त्याला जर फ्लो नसेल तर ते तिथेच थांबणार आहे पाणी. मग थांबलं म्हणजे ते तिथलं वेस्ट आहे ते डिपॉझिट होईल तिथं ऑलरेडी. मग आपल्या जे पाईप्स आहेत त्यामध्ये जे वॉटर फ्लो होणार आहे त्याला कंटिन्युअस आपल्याला फ्लो द्यावाच लागणार आहे. मग ते फ्लो किती असला पाहिजे, मिनिमम आपण जी कॅल्क्युलेट केली व्हेलॉसिटी 0.4, 0.6 आणि 0.7 ती व्हेलॉसिटी आपल्याला मेंटेन करावीच लागणार आहे कंपल्सरी. जर वॉटर आपलं तिथे थांबलं तर आपलं काय होईल, वेस्ट ऑफ डिपॉझिट होईल. तिथं त्याचं सेडिमेंटेशन होणार आणि ते वेस्ट आहे ते खाली डिपॉझिट होणार. डिपॉझिट झालं की वेस्ट तुमचं साईज आहे कंट्रोल मध्ये राहणार नाही. मिनिमम व्हेलॉसिटी कशासाठी, तर ते फ्लो ऑफ वॉटर आहे, जे वेस्ट आहे त्या वेस्टला ऑलरेडी वेट असतं स्वतःच. त्याला जर व्हेलॉसिटी नसेल तर ते काय एकाच ठिकाणी थांबेल आणि थांबल्यानंतर डिपॉझिट होईल. आणि डिपॉझिट झालं की आपल्या पाईपचा डायमीटर आहे तो कमी होणार. लक्षात येते आकांक्षा? हो, म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी प्रोव्हाइड केली पाहिजे ना. मॅक्झिमम व्हेलॉसिटी ठीक आहे. प्रोव्हाइड नाही केली पाहिजे. आता आपण 2 पॉइंट आहेत बघा, मिनिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्झिमम. आता बघा, मिनिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी. तर मिनिमम व्हेलॉसिटी कशासाठी, तर तुमचे जे डिपॉझिशन आहे ते होऊ नये म्हणून. आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपण कशासाठी कॅल्क्युलेट करतोय, जे आपलं आता अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते लार्ज आहे, पण आपल्या ज्या पाईप्स आहेत त्या पाईप्सला आपलं जे प्रेशर आहे वॉटरचं, जेव्हा वॉटरला पर्टिक्युलर व्हेलॉसिटी दिली आहे ते फास्ट जर फ्लो होत असेल तर त्या पाईप्स वरती प्रेशर पण जास्त येणार. सो ते प्रेशर आपल्या जे आपण डिझाईन केलेत सिवर लाईन्स, त्या सिवर लाईन्सला जेवढं बिअर करू शकते त्या लाईन्स, जे मटेरियल आहे आपण जे डिझाईन केले ते प्रेशर ते बिअर करू शकतं का, त्याच्यासाठी आपण मॅक्झिमम व्हेलॉसिटी, त्याच्यापेक्षा जास्त जर व्हेलॉसिटी दिली तर आपलं जे फ्लो ऑफ वॉटर आहे ते अंडर कंट्रोल राहणार नाही आपल्या आणि त्या
प्रेशर आहे ते पाईप्सला बिअर पण होणार नाही आणि जास्त काय होईल मग बिअर आणि टिअर होईल आपल्या पाईप्सचं. सो मिनिमम आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी जनरेट केली आहे. ठीक आहे. मिनिमम व्हेलॉसिटी टू अवॉइड डिपॉझिशन ऑफ वेस्ट आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी टू म्हणजे आपलं जे काही पाईप्स आहेत त्याला प्रेशर कंट्रोल होण्यासाठी, ज्या पाईप्स आहेत त्याचं विअर आणि टिअर न होण्यासाठी. आकांक्षा येते का लक्षात? लक्षात येते? जो आपला प्रेशर मिनिमम व्हेलॉसिटीचा जो पॉइंट आहे ना त्याच्यामध्ये आपलं जे प्रेशर आहे, व्हेलॉसिटी पण मिनिमम आहे, क्वांटिटी जास्त आहे, पण जर सपोज आता लार्ज अमाऊंट मध्ये वॉटर आहे तर काय होणार आहे, त्याला जर पर्टिक्युलर व्हेलॉसिटी असेल तर त्याचं प्रेशर जास्त असणार आहे. जितकी व्हेलॉसिटी तुम्ही जास्त देणार तेवढं जास्त प्रेशर येणार तुमच्या पाईपवरती, जितकी व्हेलॉसिटी कमी होणार तेवढं प्रेशर कमी येणार आहे. सो मिनिमम व्हेलॉसिटी टू अवॉइड डिपॉझिशन अँड मॅक्सिमम व्हेलॉसिटी टू कंट्रोल प्रेशर इन द पाईप्स. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. लक्षात येते? अस्मिता सॅटिस्फाईड आहेत का आन्सरला तुम्ही? सांगा मला. सॉरी आकांक्षा म्हणते मी. मॅम हा डाऊट हर्षालीला पडला होता. आय थिंक ती सांगत होती. हर्षाली सॅटिस्फाईड आहेत का आन्सर सोबत तुम्ही? लक्षात येतं तुमच्या काय म्हणते मी? ठीक आहे, चालेल. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही प्रेझेंटी टाका आणि नेक्स्ट लेक्चर तुमचं यात सेम लिंक वरती होईल. प्रेझेंटी टाका सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये. लेफ्ट करू नका कारण नेक्स्ट लेक्चर सेम लिंक वर होणार आहे.